मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 3 दिवसांचा दुष्काळ दौरा संपलेला आहे। त्यामुळे ते आता दुष्काळग्रस्तांना काय मदत देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। विशेष म्हणजे मराठवाडा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना परभणीत शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला। परभणीतल्या ढोले गावात मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। मुख्यमंत्र्यांना दुष्काळ दिसतोय, शेतकऱ्यांची भीषण अवस्था दिसते। अशा अवस्थेत शेतकऱ्यांना तातडीची मदत देऊन दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री मोठमोठ्या घोषणा देत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती। याचाच उद्रेक परभणीच्या ढोले गावात पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी यावेळीच हस्तक्षेप करीत घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना खाली बसवलं। टंचाईच्या संदर्भातलं नियोजन हे राज्य सरकारच्या वतीने आम्ही केलेलं आहे। आता या दौऱ्याच्या माध्यमातून जी पिकांची परिस्थिती, जी पाण्याची परिस्थिती आम्ही बघितलेली आहे, त्या माध्यमातून पुढचे जे काही निर्णय आहेत ते लवकरच राज्य सरकारच्या वतीने घेतले जातील। आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी या दौऱ्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला आहे आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आता पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, निश्चितपणे ती केली जाईल।